कागल शाहू कारखान्याचे अध्यक्ष व भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांची पुणे विभागाच्या म्हाडा अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे। त्यानिमित्त फटाक्यांची आतषबाजी करीत शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। कागल शाहू कारखान्याचे अध्यक्ष व भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांची पुणे विभागाच्या म्हाडा अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य शासनातर्फे नियुक्ती करण्यात आली आहे। निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत फटाक्यांची आतषबाजी करून समरजितसिंह घाटगे यांची कागल शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। समरजितसिंह घाटगे यांच्या निवडीची बातमी समजताच गैबी चौक, कागल कोऑपरेटिव्ह बँक, खर्डेकर चौक, नगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। नगरपालिका निवडणुकीत समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली 9 नगरसेवक भाजपच्या तिकिटावर निवडून आले। महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घाटगे यांना म्हाडाचे अध्यक्षपद देण्याची घोषणा केली होती। त्यानुसार त्यांची निवड करण्यात आली आहे। घाटगे यांनी निवडीनंतर बोलताना म्हणाले, आपण ज्योतिबा डोंगराला ज्योतिबाच्या दर्शनासाठी जात असताना म्हाडा अध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती समजली। हा दख्खनच्या राजाचा आशीर्वाद समजतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप प्रवेशावेळी दिलेला शब्द पाळून निवड केली आहे। म्हाडा अध्यक्षपदाची जबाबदारी सर्वांना विश्वासात घेऊन यशस्वीपणे सांभाळणार असल्याचे सांगितले। निवडीनंतर कागल शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये भाजपचे सर्व पदाधिकारी, मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।